सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। या शहरात खानापूर तालुक्यासह अन्य तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात। तसेच अत्यंत हलाखीची परिस्थिती व हातावरचं काम करून पोट भरणारे बेरोजगार असणारे यांच्या कुटुंबातील या गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा सामाजिक बांधिलकी जपत सतर्क नागरिक, सेवाभावी सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र म्हणून काम करणारे व दैनिक प्रीतिसंगम व N24 मराठी न्यूज चॅनलचे खानापूर तालुक्याचे विटा शहराचे प्रतिनिधी कोविड योद्धा श्री शिराज भैया शिकलगार यांनी सामाजिक बांधिलकी जपत या शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत मुलं ही देवाघरची फुलं हे संस्कार आत्ताच्या काळात फार गरजेचे असल्याचं सांगितलं। आपल्या कुटुंबात मुलगी जन्माला येणं म्हणजे लक्ष्मीची पाऊलवाट आपल्या घरात आली हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुटुंबामध्ये मुलगी किंवा मुलगा जन्माला येऊ द्या, भेदभाव नसावा असा विचार प्रत्येक कुटुंबाने मनामध्ये घेणं गरजेचं आहे। अनेक डे साजरे करतात, परंतु आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवकन्या म्हणून जिचा जन्म झाला, प्रत्येक जिजाऊ माऊलीच्या पोटी या शिवकन्येने जन्म घेतला। खरं तर आज राष्ट्रीय बालिका दिन म्हणून सर्वांनीच या शिवकन्येचा या दिनानिमित्त सत्कार करणं व त्यांना मायेचा आधार देणं ही आताच्या काळाची गरज असल्याचं सांगत शिराज शिकलगार यांनी या सर्व मुलींच्या कुटुंबातील पालकांना, आई वडिलांना एकत्रित करून विटा भाजी मंडई या ठिकाणी या शालेय विद्यार्थ्यांचा पुष्पगुलाब देऊन शालेय साहित्य देऊन सत्कार व कौतुक केलं। भविष्यात मोठे व्हा। आज तुम्ही एखाद्या वर्गामध्ये, एखाद्या शाळेमध्ये तसेच एखाद्या ऑफिसमध्ये जाताना सर मी आत येऊ का असं आपण पहिल्यांदा म्हणतो आणि मग त्या ठिकाणी प्रवेश करतो। हेच स्वप्न आज मुलींनी साकार केलं पाहिजे, कारण आज तुम्ही कुणाला तरी एखाद्या अधिकाऱ्यांना, आपल्या गुरुजनांना विचारून वर्गामध्ये प्रवेश करता। तीच खुर्ची भविष्यात आपण भरपूर शिक्षण घेऊन त्या खुर्चीवरती आपणाला बसता येतं का आणि आपणाला कोणी विचारतं का की मी आत येऊ का, हे स्वप्न आताच्या युवा पिढीनं करणं गरजेचं आहे असं मत पत्रकार शिराज शिकलगार यांनी व्यक्त केलं। यावेळी शाळा सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीला शाळेपासून मला इथपर्यंत सोडा असं कधीही कोणत्याही मुलींनी एखाद्या व्यक्तीची गाडी थांबवून विनंती करायची नाही। आपल्या घरातील नातेवाईक आपल्याला नेण्यासाठी शाळेपर्यंत आल्याशिवाय आपण विनाकारण कोणाच्याही गाडीवरून जायचं नाही। समाजावेळ प्रसंगी आपल्याला जर काही संकट, काही वेळ आली तर आजूबाजूला पाहता जोरदार गोंधळ घालायचा, जेणेकरून अनोळखी व्यक्ती हे अनेकांच्या निदर्शनास येणं गरजेचं आहे असंही यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनी या कार्यक्रमादरम्यान सर्व माता भगिनींना शिवकन्या रत्न यांच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले। यावेळी भाजी मंडईतील व मच्छी मार्केट परिसरातील सर्व लहान मोठे व्यापारी वर्ग, मोठ्या संख्येने महिला उत्सव उपस्थित होत्या। आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आजच्या माता भगिनींना किंवा तरुण युवक युवतींना शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण करत असताना शिक्षणाचं ज्ञान 100% माहीत आहे, पुस्तकातलं ज्ञान आपल्याला 100% माहीत आहे, परंतु जनरल नॉलेज ज्याला म्हटलं जातं की पुस्तकाच्या बाहेरचा जो अभ्यास असतो तो आत्ताच्या मुलींना कळणं फार गरजेचं आहे। आज आपण एक उदाहरण घ्या की आज राष्ट्रीय बालिक दिन म्हणून मानला जातो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये बालिक दिन म्हणून साजरा केला जातो, त्याला कन्यारत्न म्हटलं जातं। आज मला असं म्हणायचं आहे की काही ठिकाणी आपण बघतोय की परवा दिवशी एका ग्रामीण भागामध्ये अक्षरशः एक अशी दुर्घटना घडली की एका गरीब कुटुंबामध्ये 3 मुलीला एका मातेनं जन्म दिला म्हणून अक्षरशः तिच्या नवऱ्यानं तिला जिवंत जाळली, जिवंत 3 मुली झाल्या म्हणून। आणि मग मला असं म्हणायचं की घरामध्ये मुलगा जन्माला येऊ नाही तर मुलगी, भेदभाव कशाला पाहिजे, भेदभाव नसावा। त्यासाठी आज कन्यारत्न म्हटलं की आपण काही बी गोडवा धोडवा करतोय, मग मुलगा जन्माला आला तर पेढे वाटतोय, मुलगी जन्माला आली तर जिलेबी वाटतोय, आणि काही वेळा आपण असं म्हणतोय की लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरात लक्ष्मी जन्माला आली, इतका आनंद साजरा आहे। म्हणून मला एवढं सांगायचं आहे की सगळे डे साजरे करतात, कोण व्हॅलेंटाईन डे करताय, कोण फ्रेंडशिप डे करताय, कोण अनेक डे साजरे करताय, परंतु आज महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये आपल्याला भारतीय संस्कृती जपायची असेल तर हे असले डे संपवले पाहिजेत। ते व्हॅलेंटाईन डे आपल्या देशातला आहे का? नाही। ती कशासाठी फ्रेंडशिप डे, हाताला पट्टा बांधायचा कुत्र्याचा बांधल्यागत काहीतरी, म्हणजे हे सगळे राष्ट्रीय नको आपल्याला म्हणायचं नाही, बाहेरच्या देशातले आपल्याला नको, ते राष्ट्रीय सण आपल्याला साजरे करायचे। त्यासारखे आज आपल्याला या ठिकाणी एक नेतृत्व म्हणून
आत्ताच्या मुलींना शिक्षण क्षेत्राची माहिती जाणावी म्हणून आज बालिका दिन म्हणून आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे आणि प्रत्येक मुलीनं घरची लक्ष्मी म्हणून आपल्या मुलीला जपलं पाहिजे. कारण ती पराया घर असते. लहानाची मोठी होईपर्यंत तुमची माया, तिची सद्गुण सगळं आपल्याला येतं, पण जाताना आपल्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहते का बघा. म्हणून तिला लक्ष्मीचं पाऊल आपण म्हणलं जातं. त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की मुलगी हीच आपल्या देवाघरची, मुलं तिथं फुलं असतात. या दृष्टिकोनातून आज बालिका दिनानिमित्त मी सर्व विद्यार्थी, शालेय विद्यार्थ्यांचा, तुमच्या सर्व भाजी मंडळीतील माता भगिनींच्या उपस्थितीत त्यांचा सर्व सत्कार करतो, त्यांना सर्व संधीच्या शुभेच्छा देतो आणि बालिक दिनाच्या निमित्त तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून सर्वांना संधीच्या शुभेच्छा देतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.